नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी संतोष बोडेवर आपलं स्वागत करीत आहे विद्या कोचिंग क्लासेस मध्ये. तर आज आपण नवोदयचा स्वाध्याय क्रमांक 1.3 पाहणार आहोत. याच्यातला आपला पहिला प्रश्न आहे, पुढीलपैकी शतक स्थानी 7 असणारी व भिन्न अंकापासून तयार झालेली सर्वात मोठी 5 अंकी संख्या कोणती? तर इथे जर आपण पाहिलं तर सर्वात मोठी जी संख्या आहे का आपल्याला इथे दिसायली का? हा पहिलेच एक पाहायचं, शतक स्थानी 7, एकक दशक शतक. इथे पण शतक स्थानी 7 आहे, इथं पण आहे आणि इथं पण आहे. आता सर्वात मोठी संख्या पाहायची. आता इथे जर पाहिलं हे 12,000 आहे, हे 19,000 आहे, 18,000 आहे आणि 19,000. मग इथं जर पाहिलं आपण 19,000 या मोठ्या संख्या आहेत, या दोन मोठ्या संख्या आहेत म्हणजे 19,782 आणि 19,728. या दोन संख्या बाकीच्या दोन संख्येपेक्षा मोठ्या आहेत, म्हणजे या दोन संख्येला मी पहिले कॅन्सल केलं आणि उरलेल्या संख्येपैकी मोठी संख्या पाहायची. तर मग कोणती संख्या आहे? 19,782 मोठी आहेत का? 19,728 आहे. कोणती मोठी आहे? 82 ही मोठी संख्या आहे. त्याच्यामुळे याचं उत्तर येणार 19,782 आपल्याला पर्याय क्रमांक बी मध्ये येणार. पर्याय क्रमांक 2. कोणाला शंका आहे का? नाही कळलं? नक्की लिहून घ्यायचं. चला आपला दुसरा प्रश्न आहे, 0, 3, 6, 7 आणि 9 या अंकाची पुनरावृत्ती न करता बनलेल्या 5 अंकी मोठ्यात मोठी कमाल संख्येमधील व लहानात लहान किमान संख्येतील अंतर. 5 अंकी मोठ्यात मोठी संख्या तयार करायची आणि लहानात लहान 5 अंकी संख्या तयार करायची आणि त्यातील अंतर म्हणजे वजाबाकी करायची. आता मोठ्यात मोठी 5 अंकी संख्या तयार करायची, तर त्यातला मोठा अंक पाहिला. ठीक आहे, मोठ्यात मोठी 5 अंकी संख्या काय होणार? पहिले मोठा अंक घेतला, त्याच्यानंतर उरलेल्या संख्येतला मोठा अंक 7, 6, 3 आणि 0. ही मोठ्यात मोठी 5 अंकी संख्या झाली. लहानात लहान 5 अंकी संख्या घेताना आपण सुरुवातीला 0 घ्यायचा नाही. जर 0 असेल तर, 0 नसेल तर ती संख्या जशा तशी घ्यायची. परंतु इथे 0 आल्यामुळे आपल्याला 0 न घेता पहिले 3 घ्यायचे, मग उलटून बाकीचे सर्व एक एक अंक घ्यायचा. 0, 6, 5. 0, 3 नाही घेतला वापस, कारण 3 आपण आधीच घेतलेला आहे. तर 0, 6, 7, 9 हे घ्यायचं. आता वजाबाकी करायची आपल्याला. ही झाली लहानात लहान संख्या. आता याचा आपल्याला वजाबाकी करताना 0 मधून 9 जात नाही, याच्यातून एक कमी केला, इथं घेतला. 10 मधून 9 गेले, 1 आला. 2 मधून 7 जात नाही, त्यातला एक कमी केला, इथे घेतला. 12 मधून 7 गेले, 5 आले. 5 मधून 6 जात नाही, त्यातला एक कमी केला, इथं घेतला. 15 मधून 6 गेले, 9 आले. 6 मधून 0 गेला, 6 आले. 6 मधून 3 गेले, 6. म्हणजेच उत्तर आलं 66,951. 66,951 आपल्याला पर्याय क्रमांक सी मध्ये उत्तर भेटेल. कुणाला शंका असेल, डाऊट असेल तर आत्ताच विचारू शकता. काही प्रश्न अवघड नव्हता, परंतु अशा प्रकारचा प्रश्न बऱ्याच वेळेस परीक्षेला आलेला आहे, त्यामुळे याला व्हेरी आयएमपी करून टाका. असा प्रश्न येतो, व्हेरी आयएमपी असा प्रश्न दरवर्षी परीक्षेला येणारा प्रश्न आहे. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न पाहू. आपला तिसरा प्रश्न आहे, 135 आणि 153 या संख्येमधील तिन्ही अंकाच्या स्थानिक किमतीत हा फरक आहे. म्हणजे 135 या संख्येत या 3 ची किंमत किती आहे? 3 ची स्थानिक किंमत आहे 30 आणि 153 या संख्येमध्ये 3 ची स्थानिक किंमत किती आहे? 3. आता स्थानिक किंमत म्हणजे
या 3च्या समोर किती अंक आहे? एक अंक आहे, म्हणून मी या 3च्या समोर एक शून्य लावलेला आहे. या 3च्या समोर काही अंक नाहीये, त्याच्यामुळे इथे 3ला 3च लिहिले आहे. आता एकक आणि हे दशक ही दोन आकडी संख्या असल्यामुळे मी ते दशक स्थानी लिहिले, ही एकक स्थानी. अजून एक वेळेस सांगतो, समजा आपली अशी संख्या असली असती, ठीक आहे, तर इथे समजा हा 3 अंक लिहिला असता आणि 3च्या समोर 1 2 3 अंक आहेत, मग मी 1 2 3 शून्य लिहिले तर ती त्याची स्थानिक किंमत होत असते. आणि आता वजाबाकी करताना आपल्याला काय करायचंय, शून्य मधून 3 जात नाहीत, आपण याच्यातला एक कमी करून इथं घेतला, 10 मधून 3 गेले 7, हे 2 ला 2, उत्तर आला 27. 27 हे उत्तर पर्याय क्रमांक 3 मध्ये आहे. कोणाला काही शंका असेल तर लगेच विचारू शकता. युवराज आहे का डाऊट? का कोणाला डाऊट नाही आहे? चला पुढचा प्रश्न लिहून घ्या. आपला पुढचा प्रश्न आहे 27,307 या संख्येतील 7च्या स्थानिक किमतीमधील फरक किती आहे? आता ही अंक आपण लिहूता 27,307. स्थानिक किंमत काढायची आपल्याला, कशाची? 7ची. इथे 7ची किंमत किती असणार? 7 लिहायचे आणि 7च्या समोर किती अंक आहेत? 1 2 3. मग 1 2 3 शून्य द्यायचे आणि इथे 7ची किंमत किती असणार आहे? 7. आता याच्यातलं अंतर विचारलं, अंतर विचारलं म्हणजे वजाबाकी करायची आपल्याला. अंतर, फरक, तफावत म्हणजेच आपल्याला वजाबाकी करायची. आता याची वजाबाकी करताना आपण काय करू, हे 7 आपण इथे लिहायचे शेवटी एकक स्थानी. शून्य मधून 7 जात नाही, या 700 मधून एक कमी केला, 699 आले, हा एक इथे घेतला. 10 मधून 7 गेले 3 आले, 9 ला 9, 9 ला 9 आणि हे 6, उत्तर आलं 6,993. 6,993 आपल्याला पर्याय क्रमांक 1 चे उत्तर आहे. पाचवा प्रश्न आहे 9704 या अंकाचा वापर करून 4 अंकाच्या मोठ्यात मोठ्या आणि लहानात लहान संख्येतील तफावत आपल्याला विचारलेली आहे. तर आपल्याला काय करायचं, 4 अंकी मोठ्यात मोठी संख्या पहिले पाहायची, तफावत म्हणजे काय, फरक, फरक म्हणजे काय, वजाबाकी करायची. या तफावत शब्दाचा अर्थ वजाबाकी होती. 4 अंकी मोठ्यात मोठी संख्या, मोठ्यात मोठी संख्या 4 अंकी लहानात लहान संख्या. 4 अंकी मोठ्यात मोठी जर संख्या करायची तर त्यातला सर्वात मोठा अंक पाहायचा, 9 आहे. त्याच्यानंतर आपल्याला 7 येते, त्याच्यानंतर 4 आणि त्याच्यानंतर 0. म्हणजे आपण मोठ्या संख्येकडून छोट्या संख्येकडे आपण काय केलेलं आहे, जायचं, म्हणजे मोठ्यात मोठी संख्या भेटते. परंतु लहानात लहान संख्या करताना आपण छोट्या संख्येतून मोठी संख्या पाहायची आहे. परंतु आपल्याला पहिले सुरुवातीला 0 घ्यायचंय का? नाही. जर 0 असेल तर 0 नाही घ्यायचा आहे. म्हणजे आपण काय करायचं, पहिले 4 घ्यायचे, त्याच्यानंतर 0, नंतर इकडं रिव्हर्स घ्यायचा आहे. 0 मधून 9 जात नाही, याच्यातला एक कमी केला, इथे घेतला. 10 मधून 9 गेले 1 आला, 3 मधून 4 जात नाही, याच्यातला एक कमी केला, इथे घेतला. 13 मधून 4 गेले 9 आले, 6 मधून 0 गेले 0, 9 मधून 4 गेले 5, म्हणजे 5,600. सॉरी, इथंची संख्या चुकलेली आहे आपली. हा, इथे इथे चुकलेली आहे आपली. ठीक आहे, आपण उलट जायचं, हा 0 इथे घेतला, हा 4 इथे घेतला, नंतर 0 घेतला, नंतर इथे 7 घ्यायला हवं होतं, आहे की नाही. म्हणजे जात नाही, याच्यातला एक कमी केला, इथे घेतला, इथे 1 आला, 6 आले, इथे घेतला, 13 मधून 7 गेले 6 आले, हे 6 आले,
आणि इथं 5 आले. हे 5661 उत्तर आहे. 5661 आपल्याला पर्याय क्रमांक 4 मध्ये डी मध्ये भेटेल. आता पुढचा प्रश्न आहे, जर ए ही बी ची आधीची किंमत असेल तर ए वजा बी आणि बी वजा ए यांच्या किमतीतील फरक. आता हा प्रश्न आपल्याला बऱ्याच वेळेस कळत नाही. इकडे लक्ष द्या. इकडे हा प्रश्न आपल्याला बऱ्याच वेळेस समजत नाही. काय करायचं आहे की नाही, ए वजा बी बी वजा ए. पण इथे घाबरून जायचं कारण नाही. फक्त प्रश्न व्यवस्थित समजून घ्यायचा. प्रश्न व्यवस्थित समजून घेतला की उत्तर सहज येते. आता इथं पहा काय म्हणलं त्यानं, ए ही बी च्या आधीची. समजा आपण बी जर घेतला, बी ही संख्या 6 घेतली तर ए 6च्या आधी कोणती संख्या असणार आहे? 6च्या आधी काय राहतात? 5 असतात. समजा बी मी 9 घेतले तर ए बरोबर किती असणार? 8 असणार. बी बरोबर 4 घेतले तर ए बरोबर किती असणार? 3 असणार. है की नाही? आता तुम्ही याच्यातला कोणताही घेतला एक्झाम्पल तरी चालते, किंवा याच्यापेक्षा व्यतिरिक्त दुसरा जरी घेतला तुम्ही तरी चालते. आता आपण उत्तर काढू. समजा आपण बी बरोबर 4 घेतले आणि ए बरोबर 3 घेतला. आपल्याला ए वजा बी काढायचं आणि बी वजा, है की नाही? ठीक आहे. आता याची किंमत काढू आणि याची किंमत काढूत आपण. पहा, ए च्या जागी किती ठेवायचे? बी च्या जागी किती ठेवायचे? इथं बी च्या जागी किती ठेवायचे? वजा ए च्या जागी किती ठेवायचे? आता हे तर गणित येते आपल्याला. 4 मधून 3 गेले. आता शेवटची संख्या आपल्याला 1 यायला पाहिजे, है की नाही? शेवटची संख्या 1 आपल्याला इथं आली आणि इथं आली, म्हणजे शेवटची संख्या -1 नाही येणार आणि शेवटची संख्या 0 येणार नाही. आता पहा, जर तुम्ही जर डोकं लावलं तर हे तुम्हाला काढायची गरजच नाही. याचं उत्तर 0 येणार आहे का तुम्हाला? नाही, इथं 0 उत्तर सांगितलेलं आहे. हे तर उत्तर नसणार आहे. ठीक आहे, पहिल्या नंबरचं उत्तर आहे. परंतु तरी पण 3 मधून 4 जात नाही. 4 मधून 3 वजा करायचे. 3 मधून 4 जातात का? नाही, म्हणून 4 मधून 3 वजा करायचे. उत्तर काय ते? वजाबाकीची संख्या जास्त असल्यामुळे उत्तर वजाबाकीमध्ये येते. म्हणजे उत्तर काय आलं? -1 आणि 1 आलं. काय आलं? -1 आणि 1. परंतु तुम्हाला हे सुरुवातीला जरी नाही आलं, थोडं तुम्ही डोकं वापरलं तर तुम्हाला सहज उत्तर येऊन जाईल. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. चला, स्वाध्याय क्रमांक 1.3 मधला 7वा आणि शेवटचा प्रश्न आहे. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ समजत असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आपला व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या मित्रमंडळीपर्यंत शेअर करा. तर हा 7व्या प्रश्नामध्ये सांगितलं, 70 आणि 80 मधील सर्व मूळ संख्यांची बेरीज किती आहे असं विचारलेलं आहे. तर 70 आणि 80 मधल्या मूळ संख्या कोणत्या आहेत ते पहिले पाहू. 70 आणि 80 मधील मूळ संख्या कोणत्या कोणत्या आहे? कोणाला लक्षात आहे का? सांगू शकते का कोणी? 71, 73, 77 नाही आहे. 77 ही मूळ संख्या नाही आहे. 79. आता या मूळ संख्या झालेल्या आहेत, तर यांची काय सांगितली त्यांनी? बेरीज विचारलेली आहे. म्हणजे 71 एका खाली 1 लिहून घेऊ. 73 आणि 79 म्हणजे 79. 10 3 13 आजचाला 1 21 22. आपल्याला यांची बेरीज किती आलेली आहे? 223. 223 पर्याय क्रमांक 1 चं उत्तर आहे. अशा प्रमाणे आपला स्वाध्याय संपला. व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.